नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टी.वाय बी.कॉमचा जो पेपर आहे कॉम 220 हा ए-तिकीटचा पेपर जो आहे तो उद्या होणार आहे. ठीक आहे. तर ह्या पेपरसाठी मी तुम्हाला आय-एम-पी क्वेश्चन सांगणार आहे. मित्रांनो, माझ्याकडे जवळपास 3 ते 4 जे प्रश्नपत्रिका आहेत जुन्या. ठीक आहे. ह्या प्रश्नपत्रिका जर तुम्हाला पाहिजे असेल, आय-एम-पी क्वेश्चन पाहिजे असतील आणि तुम्हाला होम असाइनमेंटचे रेडीमेड उत्तर पाहिजे असेल, तर तुम्ही पीडीएफ जे आहे आपल्या ॲपवरून डाउनलोड करू शकता. परीक्षेचा अभ्यास ए2टॉक असं या ॲप्लिकेशनचं नाव आहे. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करू शकता. किंवा प्ले स्टोअरला सर्च करू शकता परीक्षेत अभ्यास ए2टॉक. ठीक आहे. तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया. आपण आता आपल्या याच्यामध्ये होम असाइनमेंट आपल्याकडे जे आहे आय-एम-पी क्वेश्चन आपण शोधणार आहे उद्याच्या पेपरसाठी. ठीक आहे. तर मित्रांनो बघा आता आपल्याकडे सगळ्यात पहिला जो विषय आहे तो कुठला आहे कॉम 220 टी.वाय बी.कॉम सॉरी. तर याचे आपण आय-एम-पी क्वेश्चन शोधणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले मित्रांनो तुम्हाला बघू आपण इथं आय-एम-पी क्वेश्चन कुठला आहे. नैसर्गिक पर्यावरण म्हणजे काय आणि सांस्कृतिक पर्यावरण म्हणजे काय यातील तुम्हाला फरक लिहायचा आहे आणि याची व्याख्या देखील तुम्हाला लिहायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा अजून कुठला प्रश्न आहे आपल्याकडे खनिज साधन सामग्रीच्या बाबतीत समस्यांचे वर्णन करा. ठीक आहे. नंतर आहे भारताच्या पीक रचनेची बदलती वैशिष्ट्य तुम्हाला स्पष्ट करायची आहे. 1956चे औद्योगिक धोरण तुम्हाला स्पष्ट करायचे आहे. पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकास कशाला म्हणायचं हे देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. नंतर परकीय भांडवलांचे विविध प्रकार. परकीय म्हणजे कुठलं फॉरेन कॅपिटल. ठीक आहे. हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. तुम्ही मनात देखील लिहू शकता. मानवी संसाधन विकास संकल्पनेचा अर्थ तुम्हाला स्पष्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आहे भारतात प्रादेशिक असमतोल वाढला आहे याचे एक उदाहरण द्या. ठीक आहे. नंतर आहे बघा राष्ट्रीय विकार मंडळाची कार्य लिहा हे वाचू शकता. पर्यावरणातील घटक कोणते हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. भारतीय रेल्वे वाहतुकीचा विकास ठीक आहे याच्यावर तुम्हाला माहिती द्यायची आहे. अजून तुम्हाला यायचं आहे भारतातील साधन सामग्रीचे जे काही महत्व आहे ते तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. नंतर भारतीय शेती तुम्हाला वाचून घ्यायची आहे. तुम्हाला लघु उद्योगाबद्दल माहिती द्यायची आहे. तसेच भारतीय ऊर्जा क्षेत्राबद्दल तुम्हाला ठीक आहे माहिती द्यायची आहे. परत परत तुम्हाला नियोजनाची उद्दिष्टे वगैरे तुम्हाला स्पष्ट करायची आहे. ठीक आहे. अजून बघूया मित्रांनो आपण समोर याच्यामध्ये पर्यावरण ही संकल्पना तुम्हाला स्पष्ट स्पष्ट करायची आहे. पर्यावरणावर परिणाम करणारे नैसर्गिक घटक तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. आर्थिक पर्यावरणाचे कोणते 5 घटक तुम्हाला लिहायचे आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो इथे तुम्हाला जवळपास आर्थिक पर्यावरणावर तुम्हाला 3 ते 4 प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि काही शेतीवर सुद्धा विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. तर तुम्ही त्याच्यावर लिहू शकता. आर्थिक नियोजनाचे वैशिष्ट्य आपण अगोदर बघितलेलं आहे ते तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. नैसर्गिक साधन सामग्रीचे प्रकार तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. नियोजन काळातील आर्थिक विकास स्पष्ट करायचे आहेत. भारतातील जलसाधन सामग्रीची समस्या तुम्हाला स्पष्ट करायच्या आहेत. आर्थिक धारणा क्षेत्र ठरविणारे घटक स्पष्ट करायचे आहेत. लघु उद्योगाची समस्या तुम्हाला स्पष्ट करायच्या आहेत. तसेच लोखंड व पोलाद उद्योगाचे प्रमुख प्रश्न तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. अजून समोर बघूया आपण. साखर उद्योगाचे प्रमुख प्रश्न तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. कागद उद्योगाची प्रमुख समस्या तुम्हाला स्पष्ट करायच्या आहेत. 1948 औद्योगिक धोरण ठराव जो होता तो तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. भारताची वाहतूक अवस्था स्पष्ट करायची आहे. परकीय भांडवलाचे प्रकार तुम्हाला स्पष्ट करायचे आपण अगोदर बघितलेलं आहे ते वाचून घ्यायचं आहे. परकीय व्यापार संबंध तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. भारतात नाणेविषयक धोरणाला मर्यादित यश मिळाले याची कारण तुम्हाला स्पष्ट करायची आहे. ठीक आहे. ते देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. ओके. अजून आपण समोर बघूया. नैसर्गिक पर्यावरणाचे मुख्य प्रकार कुठले ते तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. जैविक अजैविक पर्यावरणाचे वर्णन तुम्हाला करायचे आहे. ठीक आहे. नंतर आहे बघा आर्थिक पर्यावरणाचे महत्त्व तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. भारतातील नैसर्गिक साधन सामग्रीचे तुम्हाला याच्यामध्ये जे सोर्सेस आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये सांगायचे आहेत. अजून लघु उद्योगाची समस्या तुम्हाला स्पष्ट करायच्या आहेत. लोखंड पोलाद तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. अजून भारताच्या दळणवळण व्यवस्थेत तुम्हाला माहिती द्यायची आहे. ठीक आहे. नाणेविषयक धोरणांचे दुष्परिणाम स्पष्ट करायचे आहेत. ठीक आहे. जे काही आपल्याकडे नाणे आहेत ते. परकीय भांडवलाचे प्रकार ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हा प्रश्न तुम्हाला 100% येणारच आहे. ते वाचून घ्यायचा आहे. मानवी संसाधन विकास वाचून घ्यायचा आहे. भारतीय नियोजनाचे अपयश स्पष्ट करायचे आहेत. ठीक आहे. अजून बघूया आपण नैसर्गिक पर्यावरण वाचून घ्या. आर्थिक पर्यावरणाची संकल्पना वाचून घ्या. अजून त्याच्यानंतर भारतातील जंगल साधन सामुग्रीचे महत्त्व तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. शेतीचे विभाजन, अपखंडन यावर तुम्हाला माहिती द्यायची आहे. लघु उद्योगाची माहिती तुम्हाला याच्यामध्ये जी आहे ती व्याख्या लिहायची आहे. लोखंड पोलाद वाचून घ्यायचा आहे हे देखील येणार आहे. औद्योगिक धोरण 1991 हे सुद्धा येणार आहे. ठीक आहे. अजून 1976 लोकसंख्याविषयक धोरण हे देखील वाचून घ्यायचं आहे. कार्यसमिती 10वी पंचवार्षिक योजना म्हणजे काय हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. नियोजनाचे अपयश याचे तुम्हाला 3 मुद्दे लिहायचे आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो असे मी तुम्हाला 20 ते 25 जे आहेत आय-एम-पी क्वेश्चन सांगितलेले आहेत. एवढे जर तुम्ही केले तर तुम्ही आरामात पास होऊ शकता. ठीक आहे. तर अशा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर ज्यांना कोणाला हे क्वेश्चन पेपर पाहिजे असतील, अजून होम असाइनमेंटचे उत्तर वगैरे पाहिजे असतील, नोट्स वगैरे पाहिजे असतील पेपरसाठी, तर त्यांनी आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. परीक्षेत अभ्यास ए2टॉक. ठीक आहे.
प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे किंवा तुम्ही खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.